नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी मनपातील कथित गैरप्रकारांवर कठोर भूमिका घेत म्हाडा बांधकाम परवानगी प्रकरण, कंत्राटी व्हॉल्मन ठेका आणि जाहिरात होर्डिंग खर्च या तिन्ही प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर सभापती सानप यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात जबाबदारीची जाणीव करून देत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. म्हाडाच्या नियमांचे उल्लंघन करून सेंट्रल पार्क आणि भाविक एम्पायर या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात आल्याच्या आरोपांची दखल घेत सभापतींनी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा परीक्षक आणि प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती अहवाल सादर करणार आहे. तसेच शहरातील जाहिरात जनजागृतीसाठी होर्डिंगवर करण्यात येणाऱ्या सुमारे 50 लाख रुपयांच्या खर्चांच्या प्रस्तावावरही संशय व्यक्त झाल्याने तो विषय तहकूब करून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. याशिवाय पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी व्हॉल्मनना शासनाने मंजूर केलेल्या 23,000 रुपयांऐवजी केवळ 13,000 रुपये दिले जात असल्याच्या तक्रारींच्या गंभीर देखील घेत सभापती सानप यांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांच्या एटीएम कार्ड व बँक पासबुकचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांचीही चौकशी करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी स्पष्ट केलंय की मनपाची प्रतिमा मलिन करणारा कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. भूसंपादन प्रक्रियेचे ऍक्च्युअली 2009 मध्ये आपण त्यांना किती कोटी रुपये दिले? प्रत शासनाची आहे, बरोबर. मग त्याचंच परत भूसंपादन आपण का करतो आहोत असा माझा प्रश्न आहे. या भूसंपादनावर नागरिकांनी हरकती घेतलेल्या आहेत सभापती साहेब, तर त्या हरकती प्रशासनाने जाहीर कराव्यात. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, तो आपण ताब्यात का घेतला नाही, ती जागा आपण परत ताब्यामध्ये का घेतली नाही, हा तिसरा प्रश्न आहे. या प्रश्नांचं, शंकांचं निरसन होईपर्यंत सभापती साहेब हे भूसंपादन आपण तुर्तास हा विषय तहकूब ठेवा. डांबर काढून नवीन करायचं होतं, पण आपल्याला 20 जून पर्यंत डांबरच मिळालं. साहेब तुमच्या नशिबाने पाऊसच पडत नाहीये. पाऊस आहे, पाऊस पाहिजे, तुम्ही पावसाळ्यात उत्तर देत आहे. हे पण उत्तर आहे. आता जुलै संपत चालली आणि जून तुमच्या नशिबाने पाऊस पडत नाही तरी तुमचे काम थांबलेलेच आहे. हे काय आपण सांगतो हे उत्तर तर मला तुमच्या कॅबिनेट मध्ये मिळतं. इथं काहीतरी वेगळं काय पुढे जाऊन सांगतोय ना काय घडलं. आपण ते मटेरियल स्क्रॅप केलं, त्याच्यानंतर आपला NHPWDचा रस्ता मंजूर झाला. NHPWD मध्ये तो उड्डाणपुलाचा प्रत्येक स्पॅन वर उचलून त्याचे बेरिंग बदलायचं काम होतं. ते करताना जर आपण त्यावर डांबर केलं होतं तर ते पूर्ण क्रॅक पडणार होतं. मग आपण IIT पवईला रेफर केलं. ते IIT पवईवाल्यांनी येऊन त्याचे रेफर केला आणि मग त्यांनी आता आपल्याला सांगितलं की तुम्ही डांबर करू शकता. वरती कॉम्प्रेशन येईल, वरती टेन्शन येणार नाही, त्यामुळे डांबराला क्रॅक पडणार नाही. तर आता आपण ते पुढच्या आठवड्यात डांबर आधी एवढा वेळ काय केला? खरडून दोन पेक्षा जास्त खरडून झाले असेल. आम्हाला नवीन करणार. ह्या शंकांचं निरसन व्हायला पाहिजे. आमच्याकडे 18 कोटी आपण त्यांना का अदा करायचे? मुळात आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा निधी नाहीये. या बैठकीत स्वतंत्र अहवाल सादर करावायचा. धन्यवाद. आपण किती काम करू आपल्याकडे? महानगरपालिकेचा जेसीबी खरेदी करायला लावा. स्थायी विभागा मिळून एक विभाग वाईज एक जेसीबी. ज्या दिवशी पाऊस पडला, खूप पाऊस झाला नाशिकमध्ये. गरजेचं आहे की पहिले इमर्जन्सी मध्ये आपल्याकडे इमर्जन्सी काही झालं तर आपल्याकडे एकही यंत्रणा अशी नाहीये बांधकाम करणं की जी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये काम करू शकतो. मी माझं 2 मिनिटं संपून टाकतो, मग तुम्ही बोला. 25,000 आणि डीपी रस्त्यासाठी 36 स्क्वेअर मीटर असा विषय होता. या आरक्षणात डीपी आराखड्यानुसार 10 वर्ष कालावधी संपल्यानंतर याचा पिरियड संपल्यानंतर जमीन मालक रवींद्र केशव देशमुख
यांच्या वतीने ॲडव्होकेट अनिल कुमार देशमुख यांनी कलम 127 अंतर्गत नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे श्रीमती कमलाबाई देवराम जाधव यांच्यातर्फे ॲडव्होकेट राजेंद्र आडके यांनी 127 सर्वांना आपण तंबी दिली आता. यापुढे असं काही होत नाही, कारण की जे काही आपण त्यांना जे आव्हान मागवतोय तर त्यांच्याकडनं ती माहिती पुरेशी गोळा होत नाही. त्याच्यामुळं आता ते एक मीटिंग लेट झाली, पण याच्यापुढे असं काही होणार नाही. शहरातले पाण्याचा विषय करताना अनेक वेळा चर्चेत होतो. आता आम्ही सोमवारी गंगापूर धरणावर व्हिजिट ठेवलेली आहे सन्माननीय सर्व सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांसोबत. काय प्रॉब्लेम आहे नेमका, आपल्याकडे पाणी तर भरपूर आहे, पण मग लोकांना पाणी का मिळत नाही. तर आपल्याकडे 30 ते 35% लिकेज आहे. आपण जर त्या लिकेजवर जर एकदम ग्राउंड लेवलला काम केलं तर आपल्याला पाणी मिळेल. खड्ड्याबाबत बी देखील प्रश्न घेतलेला आहे. 2 दिवसात आपण ते सर्व शहराच्या खड्डे आपले ते टेंडर ओपन होणार आहे. वर्क ऑर्डर देणार आहे 2 दिवसात आणि त्यापुढे येणाऱ्या 4-5 दिवसात आपण सर्व शहर खड्डेमुक्त करू. महत्त्वाचा प्रश्न MAJLचा घेताना काय MAJLवर काही कारवाई करणार आहात का? आपण नक्कीच कारवाई करणार आहे त्यांच्यावर MAJLवर. या बैठकीमध्ये एक विषय चर्चा करला की तुम्ही देखील बघितलं गिरीश महाजनांचं नाव सांगून धमकवलं जाते असं काही सांगितलं. मी सांगितलं ना सदस्यांना, आपण शब्द मागं घ्या. सन्माननीय मंत्री महोदयांना हा विषय माहितीच नाहीये, मग त्यामध्ये मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं कारणच नाही ना. तुम्ही चौकशी लावली. चौकशी लावली ना त्याची. विषय काय काय होतं आणि मंत्री मोदींचं नाव का बरं घेण्यात येत आहे? एक काही राजसाधी म्हणून आहे, त्याचा काही TDRचा विषय आहे तो. आणि गेल्या 2 मीटिंगपासून तो विषय आपल्या मीटिंगवर होता. तर मागच्या मीटिंगला मी त्यांना सांगितलं की आपण पुढच्या मीटिंगला तो अहवाल द्या. मग त्यांनी सन्माननीय सदस्यांना तो अहवाल सादर केला. मग सदस्यांचं काही समाधान झाले नसेल त्याच्यामध्ये, मग त्यांनी संबंधित जो व्यक्ती आहे, कोण आहे, माझे नगरसेवकांचे मिस्टर आहे, ते काही मला नाही माहिती कोण आहे, मग त्यांनी त्यांचं नाव घ्यायचं ना. त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं नाही, कारण की मंत्री महोदयांचा काय संबंध आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी जो शब्द घेतला तो जो मंत्री महोदयांचा जो उल्लेख केला हा चुकीचा आहे, म्हणून मी त्याला विरोध केला. तुम्ही शब्द मागे घ्या म्हणून. तुम्ही जी चौकशी लावली ती नक्की काय लावलेली, काय चौकशी कशी TDR संदर्भाचा प्रश्न आहे जातचा, तो प्रशासकीय काळात झालेला आहे. आणि आत्ता जे अधिकारी आहेत ते त्या टायमाला नव्हते. जे आत्ता जे अधिकारी आहेत त्या टायमाला हे कोणी अधिकारी नव्हते. मग त्यामुळे त्याचा आज तो सोयीस्कर अहवाल सन्मान्य सदस्यांना दिला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.